कसं असतं, अभ्युदयनगरमध्ये राहत असल्यामुळे ना त्या गिरण गावामध्ये ना एक दिवस अचानक एक जितेंद्र सकपाळ म्हणून माझा मित्र होता, त्यांनी मला सांगितलं, म्हणजे तो आता BSTत नोकरी करतो, त्याने सांगितलं की अरे आदेश, कारण मी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करत होतो अभ्युदयनगरमध्ये, मग एकांकिका स्पर्धा, बालनाट्य, काही ना काही करायचं. मी ना येताना एक याच्या समोर मिल मजदूर संघाच्या जवळ एक बोर्ड वाचला की कलावंत पाहिजेत किंवा अशा पद्धतीचं त्यांनी काहीतरी. तेव्हा लक्षात आलं की मिल मजदूर संघ जिथे बाजूलाच आंबेडकर नगरमध्ये शाहीर राहायचे, तिथे महाराष्ट्राचे लोकधारा हे नाव नंतर, पण तिकडे ना एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कलावंतांना बोलवत आहेत, आपण पण जाऊया का रे. म्हटलं चल जाऊया, म्हणून आम्ही गेलो. कुठली ओळख नाही, पाळख नाही, खूप मुलं तिकडे येत होती, आपले परफॉर्मन्स करून दाखवत होती आणि हे सिलेक्शन चालू होतं. सिलेक्ट का रे, कारण बाहेर असा एक बाकडा ठेवला होता, मला अजून आठवतं. त्या बाकड्यावरती प्रत्येक जण आत जायचं आणि यायचं, नाही, होय, नाही, असे एक्सप्रेशन. शेवटी 2च मुलं त्या बाकड्यावर होती आणि ते दोघेही त्याच दिवशी सिलेक्ट झाले होते. त्यातला एक होता आदेश बांदेकर आणि बाजूला होता भरत जाधव. आणि आम्ही तिकडे महाराष्ट्राच्या लोकधारेमध्ये गेलो आणि व्यावसायिक जे काही असतं ते बघायला मला मिळालं. मग त्या निमित्ताने शाहिरांना बघणं, शाहिरांची ती म्हणजे काय म्हणतात ती वेळेच्या बाबतीत अचूकपणा, परफॉर्मन्सच्या बाबतीत, बॅकस्टेजला असताना सुद्धा एंट्री घेण्यापूर्वीची त्यांची ती एक एकाग्रता, या सगळ्या गोष्टी बघत होतो. आणि त्यातूनच मग तो हळूहळू टप्प्याटप्प्याने माझ्या आयुष्यात त्याच तिथे त्यांचे जावई मंगेश दत्त आले, ज्यांना मी कधी विसरू शकत नाही. मंगेश दत्त हे असं नाव माझ्या आयुष्यात आलं, दत्त म्हणून. आमच्या म्हणजे मी नेहमी म्हणतो की आमचं कुटुंब हे दत्त संप्रदायात वाढलेलं आहे. आणि अचानक मंगेश दत्त या नावाने एक दत्त म्हणून एक हाताला धरून व्यावसायिक रंगभूमीवरती घेऊन जाणारा एक, आपण आज मंगेश पण हयात नाही, पण दत्त म्हणून ज्यांनी मला हाताला पकडून घेऊन गेले ते मंगेश दत्त, ज्यांना मी विसरू शकत नाही. मंगेश दत्तनी मला सांगितलं की पुरुषोत्तम बेर्डेंचं नवीन नाटक मुंबईची एक लहान तुझ्या वयाची मुलं त्या नाटकात पाहिजेत. आणि मंगेश दत्त मला घेऊन दादरला तालमीसाठी गेले. ॲशलेनमध्ये म्हणजे आपली किंग जॉर्जची जी शाखा आहे तिथे हॉल होता, तिथे मी पोहोचलो आणि मंगेश दत्त मला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवरती घेऊन गेले. आणि मग पुरुषोत्तम बेर्डेंच्या बरोबर त्यांच्याकडे बघत बघत टूर, बिघडले स्वर्गाचे दार, मंगलगाणी, दंगलगाणी, मध्ये पण तुम्ही होतात, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सगळे. तो अख्खा महासागर होता ना, बरोबर. मग या सगळ्यांकडे मला बघता आलं. मग त्यानिमित्ताने पुरुषोत्तम बेर्डेंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मग टूर, बिघडले स्वर्गाचे दार, मंगलगाणी, दंगलगाणी अशी एक नाटकांची सुरुवात झाली.